आता नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपला लेग कर्ल। हा एक्सरसाइज आयसोमेट्रिक, बायलॅटरल आणि आयसोटोनिक मुवमेंटमध्ये मोडतो। या एक्सरसाइजमध्ये मेनली आपला हॅमस्ट्रिंग जो मसल आहे हा टार्गेट केला जातो। ओके, आता हा कसा करायचा हा मी तुम्हाला दाखवतो। लेग कर्ल वर्कआउट करताना सगळ्यात पहिल्यांदा पोझिशन घेताना आपला जो नी आहे तो या सीटच्या बाहेर असला पाहिजे आणि आपल्याला प्रोनेशनमध्ये हा वर्कआउट परफॉर्म करायचा। ओके, लेग कर्ल करताना कॉन्सेंट्रिक पोझिशनमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला आपला लेग कर्ल होतो, म्हणजे आपला जो नी आहे तो फ्लेक्शनमध्ये जातो। ओके, आणि इसेंट्रिकमध्ये आपला नी एक्सटेन्शनमध्ये जातो। तसंच ब्रीदिंग जी टेक्निक आहे, ब्रीद इन ब्रीद आउट करताना कॉन्सेंट्रिकमध्ये आपल्याला ब्रीद आउट करायचं आहे आणि इसेंट्रिकमध्ये ब्रीद इन करायचं आहे, म्हणजे आणि या एक्सरसाइजमध्ये आपला हॅमस्ट्रिंग आहे तो मसल आपला टार्गेट केला जातो। थँक्यू।